नमस्कार मंडळी. तर मंडळी, आपला आजचा जो व्हिडिओ आहे तो आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी फार महत्त्वाचा आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी अर्ज तर केलाच, पण त्यांना अद्याप जो पीक विमा आहे तो अजूनपर्यंत मिळालेला नाही. जे पीक विम्याचे पैसे आहेत, म्हणजे पीक विमा समजा आपण कोणत्या योजनेमध्ये अर्ज केला आणि त्याचा जर लाभ आपल्याला मिळाला नाही, ठीक आहे, आपलं नुकसान होऊन सुद्धा, तर आपल्याला कसं वाटते हे आपल्याला कळू शकते. तर अशाच प्रकारे समजा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी अर्ज केला, पण अद्याप जो पीक विमा आहे तो अजूनपर्यंत तुम्हाला मिळालेला नाही. तर याच्याबद्दल तक्रार कुठे करायची आहे, तर हीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आज महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी, गोरगरीब शेतकऱ्यांसाठी आजचा जो व्हिडिओ आहे तो खूप खास महत्त्वाचा आहे. खूप महत्त्वाचा आहे आजचा व्हिडिओ. तर नमस्कार मंडळी, मी प्रवीण शंभरकर. तुम्ही पाहता खेड्यातील मुलगा. राज्य सरकारने खरीप 2024 आणि रब्बी 2024-2025 हंगामातील पीक विमा निधी वितरणास मंजुरी दिल्याचा जो शासन निर्णय आहे तो जाहीर केला आहे. मात्र प्रत्यक्षामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप एकही रुपया जमा झालेला नाही. त्यामुळे ग्रामीण भागामध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे ते तयार झाले आहे. मार्च 2026च्या अखेरपर्यंतही जी पीक विमा रक्कम आहे ती शेतकऱ्यांना मिळालेली नाही. जानेवारी महिन्यामध्ये पैसे मिळतील अशी जी अपेक्षा आहे ती करण्यात आलेली होती. राज्य सरकारने प्रति हेक्टर 17,500 रुपयापर्यंत जे पीक विमा आहे ते देण्याची घोषणा केली होती. मात्र कागदोपत्री प्रक्रिया आणि प्रशासकीय अडथळ्यांमुळे निधी वितरण रखडल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. खरीप 2025 हंगामात अतिवृष्टीमुळे राज्यातील अनेक भागांमध्ये पिकांचे मोठे नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत सहभाग घेतला आणि ऑनलाईन तसेच बँकांच्या माध्यमातून जो प्रीमियम आहे तो भरला. मात्र नुकसान मूल्यांकन अहवाल आणि विमा क्लेम प्रक्रियेमध्ये झालेल्या विलंबामुळे शेतकऱ्यांचे जे पैसे आहेत ते अडकून पडले आहेत. तर याची तक्रार कशा प्रकारे करायची आहे ते बघा. पीक विमा भरूनही रक्कम न मिळाल्यास शेतकऱ्यांनी तत्काळ संबंधित यंत्रणांकडे जे तक्रार आहे ते करणे आवश्यक आहे. सर्वप्रथम बँकेत जाऊन आपल्या विम्याची जी स्थिती आहे ते तपासावी आणि विमा कंपनीकडे लेखी तक्रार द्यायची आहे. तक्रारीसोबत नुकसानीचे पंचनामे, विमा भरल्याची पावती आणि 7/12 उतारा यांसारखी कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. यामुळे जे तक्रारीची दखल आहे ते घेणे सोपे होते. जर विमा कंपनीकडून योग्य प्रतिसाद मिळाला नाही तर शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी किंवा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये तक्रार दाखल करायची आहे. संबंधित अधिकाऱ्याकडून या प्रकरणाची जी चौकशी आहे ते केली जाऊ शकते. अनेकदा अर्ज भरताना झालेल्या तांत्रिक चुकीचे बँक खाते क्रमांक किंवा अपूर्ण माहिती यामुळे विमा रक्कम मिळण्यामध्ये अडथळे येतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी क्रॉप इन्शुरन्स या पोर्टलवरती जाऊन आपली जी माहिती आहे ते योग्य असल्याची खात्री करून घ्यायची आहे. विमा हप्ते वेळेवर भरूनही रक्कम मिळत नसल्याने जो शेतकरी वर्ग आहे तो आर्थिक अडचणीमध्ये सापडलेला आहे. शेतीतील नुकसान भरून काढण्यासाठी विमा योजना महत्त्वाची असताना निधी वितरणातील विलंबामुळे शेतकऱ्यांचा विश्वास डळमळीत होत असल्याचे आपल्याला दिसून येत आहे. तर ज्या शेतकऱ्यांनी या पीक विमाचा जो अर्ज आहे तो करूनही आजपर्यंत समजा त्यांना पैसे मिळाले नसतील, तर मी ज्या ठिकाणी सांगले आहे कृषी अधिकाऱ्याकडे किंवा जिल्हा कार्यालयामध्ये, आपला जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये जाऊन तुम्हाला तक्रार द्यायची आहे. ठीक आहे, हे काम तुम्हाला करायचं आहे. तर मंडळी, हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका, कारण भरपूर आपल्या महाराष्ट्रातील गोरगरीब शेतकऱ्यांना पीक विमा अर्ज करूनही अद्याप जे पीक विम्याचे पैसे आहेत ते मिळालेले नाहीत. तर त्यांच्यासाठी आजचा जो व्हिडिओ आहे तो खूप महत्त्वाचा होता. म्हणून मंडळी, हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तर मंडळी, हीच होती आजची माहिती. तर मंडळी, माहिती जर समजली असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मंडळी, अशीच नवनवीन माहिती आणि योजनाबद्दल माहिती घेऊन भेटूया आपण उद्याला. जय हिंद, जय महाराष्ट्र.